सगळे चेहरे अनोळखी. खरं म्हणजे अनोळखी हा शब्दच चुकीचा आहे. अनोळखी या शब्दातच अभावाने का होईना पण ओळखीचा उच्चार. तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला नवीन आहे, पण नवीन आहेत म्हणजे परके नव्हेत. तुमच्यापैकी तरुण असतील त्यांचा तेव्हा जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासात केवळ एक हिंदू माथे फिरू म्हणून तुम्ही माझी नोंद पाहिली असेल. तुमच्यापैकी मध्यमवयीन असतील त्यापैकी काही त्यावेळी चाललेल्या ब्राह्मणांच्या कत्तलीपासून जीव वाचू पाहणारे आपल्या आई वडिलांना कोण हा नथुराम, त्याच्यामुळे आमची घरं का जळतायत असं विचारत असतील. हा, पण अगदी म्हातारे म्हणजे जुनी खोडं असतील त्यांना मात्र मी आठवत असेल. वृत्तपत्रातून वाचलेला, आकाशवाणीवरून ऐकलेला मी. त्यापैकी काहींनी माझं आणि नाना आपटेंचं अग्रणी हे वृत्तपत्र वाचलं असेल, सभांमधली माझी भाषणं ऐकली असतील, कदाचित प्रत्यक्षात येऊन भेटलेही असतील. पण ती भेट आणि ही ओळख 30 जानेवारी 1948 नंतर मात्र त्यांनी सतत नाकारली असेल. पण ते आज असतील इथे. इतक्या म्हाताऱ्या माणसांना इथपर्यंत कोण घेऊन येणार? इतके म्हातारे, माझे समवयस्क. माझं वय काय आहे ठाऊक आहे तुम्हाला? 93 वर्ष. पटत नाही ना? तुम्ही म्हणाल खोटं बोलतोय, तरुण तर दिसतो. पण माझ्या चिरतारुण्याचं रहस्य आहे माझा मृत्यू, अवेळी झालेला. मृत्यू हे चिरतारुण्याचं वरदान आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही पटत. आपल्या जवळच्या एखाद्या मृत व्यक्तीची प्रतिमा आणा डोळ्यासमोर. 20-25 वर्षापूर्वी मृत झालेल्या एखाद्या सरुदाची प्रतिमा. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतायत तुम्हाला? दात अजूनही शाबूत असतील, केस काळेभोर भुरभुरू उडत असतील. आणि तुमचे केस नाही, डोक्यावरून हात फिरवू नका, हाताला कदाचित काहीच लागणार नाही. तर तो तरुण आहे कारण तो मृत आहे. वृद्धत्वाचा छाप हा जिवंत शरीराला असतो. मला चिरतारुण्याचा आशीर्वाद तात्याराव सावरकरांनी दिलाय. तात्याराव सावरकर, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकानं हेवा करावा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, या सर्वांनी धारण केलेला मानवी अवतार म्हणजे तात्याराव सावरकर. मला अजूनही आठवतो तो दिवस. अटकेत होतो मी. माझी चौकशी चालू होती आणि बादरायण संबंध नसतानाही केवळ छळ करण्याच्या उद्देशानं या भीष्माचार्याला अटक करून दिल्लीला आणलं. तात्यारावांना पाहता क्षणी मी उठलो, त्यांना नमस्कार केला. तात्याराव म्हणाले, चिरंजीव हो. मी म्हटलं, तात्याराव माफ करा पण तुमच्या या आज्ञेचं पालन माझ्याकडून होईल असं मला नाही वाटत. तात्याराव म्हणाले, वेळ आहेस नथुराम. मी शतायुषी हो असं नाही म्हटलं, मी चिरंजीव हो असं म्हटलं आणि तू चिरंजीव झालायस नथुराम. ज्या क्षणी तू पिस्तुलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले त्याच क्षणी नथुराम गोडसे हे नाव चिरंजीव झालंय. गांधीवाद तू संपवलास की नाही हा कदाचित वादाचा मुद्दा ठरेल, पण तू गांधी संपवलेस आणि स्वतः उरलास. गांधींचे विरोधक सच्चे हिंदू राष्ट्रवादी तर तुला आपल्या हृदय सिंहासनावर अढळपद बहाल करतीलच, पण गांधींचे समर्थकही त्यांच्या चरित्रात तुला अमररूप देतील. गांधींच्या मात्यापित्यांच्या उल्लेखाशिवाय त्यांच्या कुठल्याच चरित्राचा जसा प्रारंभ होऊ शकत नाही, तसंच तुझ्या उल्लेखाशिवाय त्यांचं कुठलंच चरित्र पूर्ण होऊ शकत नाही. तात्यारावांचे शब्द ते.
शिलालेखच जणू. तात्यारावांनी उच्चारलेला शब्द म्हणजे भेद आणि लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेद. मग तो खोटा कसा ठरणार? तर असा मी 93 वर्षांचा डुड्ढाचार्य 39व्या वर्षीत सरणावर चढलेला. अवेळी मृत्यू. अवेळी होता पण आमंत्रित होता, स्वीकृत होता. पण चिरतरुण त्या अश्वत्थाम्यासारखा. त्या अश्वत्थाम्याच्या डोक्यावर खोल जखम झाली आहे म्हणून तो तेल मागत फिरतोय. माझ्या हृदयात, मस्तिष्कात खोल जखम झाली. किती वार झालेत त्या जखमेवर. देशाचे काष्ठणी केलेले तुकडे, निर्वासितांमधील माता भगिनींवर झालेले बलात्कार, पाकिस्तानला गांधींच्या बालहट्टापायी बहाल केलेलं 55 कोटी रुपयाचं अनुदान आणि अखंड हिंदुस्थानातून अलग करून पाकिस्तानला बहाल केलेली माझी सिंधू नदी. त्या अश्वत्थाम्याला अजूनही तेल हवंय, पण मला मात्र स्पर्श हवाय तो त्या पवित्र पाण्याचा. या स्पर्शाची वाट माझ्या अस्थी पाहत आहे. गेली 50 वर्ष माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय, माझ्या अस्थी पिढ्यानपिढ्या हस्तांतरित कराव्यात, पण अखंड सिंधू, अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत त्या विसर्जित करू नयेत. माझं मृत्यूपत्र वाचल्यानंतर तात्याराव म्हणाले, वा नथुराम, आधुनिक भारतातील दधीची आहेस तू. तुझ्या या अस्थींची शस्त्र होती. मी म्हटलं, तात्याराव माफ करा, पण कशाला इतक्या मोठ्या माणसाची उपमा देताय? भवानी तलवार लोखंडाची होती हे जरी सत्य असलं तरी लोखंडाचा प्रत्येक तुकडा भवानी तलवार नाही होऊ शकत. पण निरुत्तर होतील तर ते तात्याराव कसले? त्यांच्यासमोर प्रश्न नव्हतेच, त्यांच्याकडे फक्त उत्तरं होती. तात्याराव म्हणाले, नथुराम, महाराजांनी स्पर्श केला म्हणून तलवारीची भवानी झाली. तलवारीच्या पात्यापेक्षा मूठ जास्त महत्वाची. मुठीवरच्या पकडी मागे जिद्द असेल तरच तलवारीला धार येते. तू मागे अस्थी ठेवत नाहीयेस, वृत्ती ठेवतोयस, विचार ठेवतोयस, त्यांची शस्त्र होतील. माझ्या आयुष्याचं जे सोनं झालं त्यात माझा वैयक्तिक सहभाग इतकाच की मी लोखंडासारखा तात्यारावांजवळ गेलो आणि त्यांच्या स्पर्शाने माझं सोनं झालं. माझ्या आयुष्यातल्या चुकांची, दुर्गुणांची जबाबदारी माझी. जे हातून चांगलं घडलं त्याचं श्रेय मात्र तात्यारावांचं. वाईटाचं उत्तरदायित्व त्यांच्याकडे नाही. सुवर्णालंकार देवाच्या मूर्तीला आभूषित करण्याऐवजी तस्करांकडे गेले तर तो दोष परिसाचा नव्हे, नाही का? तर असा मी 93 वर्षांचा डुड्ढाचार्य नथुराम विनायक गोडसे. गेल्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी माझा जन्म झाला. 19 मे 1910. वडील विनायकराव पोस्टात नोकरी करायचे. आईचं नाव लक्ष्मी. विष्णूचे अनेक अवतार तुम्ही पाहिले असतील, पण लक्ष्मीचा फक्त कष्ट आणि वनवास भोगण्यासाठी घेतलेला अवतार गोडशांच्या घरात व्यतिरिक्त कोणीही कुठेही पाहिलेला ऐकिवात नाही. दशरथासारखा पुत्रवियोग सहन करत तिने प्राण सोडले. वेदना तीच, तळमळ तीच, पुत्रप्रेमही तेच. फक्त राम वनवासाला निघाला नव्हता, त्याने परलोकाच्या प्रवासाची तयारी केली होती. लक्ष्मण कारागृहात कुचत सडत पडला होता. उर्मिला जवळ होती पण या लक्ष्मीनं श्रावण बाळाला कधीच मारलं नव्हतं. विनायकरावांना मासिक वेतन 15 रुपये. 10 रुपयामध्ये चरितार्थ चालवायचा आणि 5 रुपये वडिलांना पाठवायचे. विनायक आणि लक्ष्मीला 3 मुलं झाली. एकही जगलं नाही. नवसायास झाले मुलगा जगावा म्हणून. मग मुलगा झाला तो नथुराम. जगला. त्यांच्या नशिबी पुत्रवियोग होता म्हणून, गांधी हत्या व्हायची होती म्हणून. त्यानंतरचं आयुष्य म्हणाल तर सुरळीत गेलं. लहानपणी कधीच चोरी केली नाही, त्यामुळे वडिलांची माफी मागण्याचा कधी प्रश्नच आला नाही. ब्रह्मचर्य पालन करण्याची शपथ कधीच घेतली नाही. ब्रह्मचर्य पालन करतच होतो. निर्वासितांमध्ये खूप फिरलो.
त्यांना अन्नवस्त्रांचीही मदत केली, त्यांच्या अंगावर कपडेही चढवले, पण ते अर्धनग्नावस्थेत आहेत म्हणून मी अर्धनग्नावस्थेत कधीही वावरलो नाही. सूत कातलं नाही, संडास साफ केला नाही, फासाच्या दोरावर लटकेपर्यंत मौन कधीच पाळलं नाही. तसं गांधींच्यात आणि माझ्यात साम्य किंवा कॉमन पॉइंट एकच, मी त्यांचा वध केला आणि त्यांच्या वधामुळे माझा अंत झाला. पण फरक मात्र मोठा, ते त्यांच्या तत्वांसाठी जगायला तयार होते आणि मी माझ्या तत्वांसाठी मरायलाही तयार झालो. अर्थात माझ्या या आयुष्यात तुम्हाला स्वारस्य असण्याचं काहीच कारण नाही, नाही का? गड चढून जाण्यापूर्वी ती हिरकणी कोण होती? विलायती कपड्यांनी भरलेला ट्रक, छातीचा कोट करून अडवणारा बाबूगेनू जगला तो फक्त मृत्यूचा क्षण. त्या अर्थानं नथुराम गोडसेचं खरं चरित्र सुरू होतं ते 30 जानेवारी 1948 पासून, गांधीवधानंतर. खरं तर नथुराम आयुष्य जगला ते फक्त 655 दिवस. 30 जानेवारी 1948 ते 15 नोव्हेंबर 1949. आणि या चरित्राचा श्रीगणेशा झाला तो मंत्रिमंडळानं पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी. पंडित 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 तू अग्रलेख बदललास? हो, कारण आधी लिहिलेला अग्रलेख मला खोटा वाटायला लागला. खोटा अग्रलेख पंडित तू लिहिणार? लिहित होतो हं? लिहित होतो उद्याची संक्रांत तिळगुळ वाटून साजरी करू नका. काही वाटायचंच असेल तर बंदुकीच्या गोळ्या वाटा, शस्त्रास्त्र वाटा. गोड बोलू नका, गोड वागू नका. काही बोलायचंच असेल तर युद्ध घोषणा बोला, संक्रमण करा, शत्रूवर तुटून पडा. त्यात काय खोटं लिहित होतस तू? बदललेल्या अग्रलेखाचं शीर्षक नाही विचारलंस तू. काय? क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. वाह, मी लिहिलंय उद्याच्या संक्रांतीला आपण दसरा साजरा करूया. शमीच्या वृक्षावरून शस्त्र आणून सीमोल्लंघन करूया. पंडित पंडित आपल्याला अटक होईल. मला नाही वाटत. अरे अग्रणी हे आपलं हिंदू मुखपत्र. सरकार अजून हिंदूंनाच टीसभर महत्व द्यायला तयार नाही तर त्यांच्या मुखपत्राला काय देणार? आपल्या संयमाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. हिंदूंची होणारी कत्तल दुर्लक्षली जाते कारण आपण गप्प बसणार, सहन करणार हे गृहीतच धरलं जात आहे. शेक्सपियरचं एक वाक्य आहे ना, खावांना जर जिभा असत्या तर त्यांनी वेदना बोलून दाखवले असते. वाह, पण आपल्या गावाला जिभा नाहीत, फक्त अश्रू आहेत. आपल्या क्रोधाला अंगार नाही, फक्त क्षमाशीलता आहे. इतरांनी अत्याचार करायचे आणि आपण ते सहन करायचे, यात काही विशेषच मानलं जात नाही. तो सृष्टी नियमच मानला जातो. सरकार माझ्या विधानांची गंभीर दखल घेईल ते खटल्याच्या वेळी. खटला? कुठला खटला? गांधी हत्येचा. गांधींना थोपवण्याचा आता एकच मार्ग आहे, त्यांचा वध. पण हे पाऊल तुला आतताई अविचारी नाही वाटत? नाही ना. घे बंदूक आणि घाल गोळी इतकी कुठलीही हत्या सोपी नसते, अकस्मात नसते. खून असेल कदाचित, पण वध नाही. आणि गांधीवध तर नाहीच नाही. तुला तुला ती इतकी अनिवार्य वाटते? होय, अनिवार्य. आणि अधिक विलंब हानिकारक होईल असंही मला वाटतं. पण आपण इतिहासाच्या एका मोठ्या खंडाला धक्का लावतोय असं नाही वाटत तुला? खंड वगैरे अशा मोठ्या शब्दांबद्दल माझं दुमत असलं तरी इतिहासाच्या पानाला नक्कीच धक्का लावतो. पण हे पान जर आज उलटलं नाही, हे पान जर आज उलटलं नाही तर देशाच्या इतिहासाची बाकी पानं कोरीच राहतील नाना. पण पंडित, काळाची पानं उलटता येतात. काळाची पानं उलटता येतात, फाडून फेकता येत नाही. गांधींचं देशाच्या इतिहासातील स्थान कोणीही नाकारू शकत नाही, झेडकारू शकत नाही. नथुराम गोडसेही ते करू इच्छित नाही. त्यांचं पान तसंच राहणार, अगदी तसंच.
पुन्हा कधीतरी झंझावाती वादळ येईल, पानांची उलथापालथ होईल आणि ते पान पुन्हा समोर उघडं होऊन पडेल. गांधींचं अहिंसेचं तत्व मी नाकारत नाही ना. जगाला हिंसेपेक्षा अहिंसाच जास्त आवश्यक. पण गांधींची अहिंसा स्वसंरक्षण, स्वहित नाकारते. स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे. स्वतःच्या अस्तित्व रक्षणासाठी धडपडणं याची व्याख्या हिंसा असं करणारी अहिंसाच म्हणजे एक प्रकारे स्वहिंसा नव्हे का? तू बोलतोयस ते सगळं पटतंय मला पंडित, पण पण तुला असं नाही का वाटत की तुझा हा निर्णय धाडसाच आहे? धाडस करणं हा गुन्हा आहे. तरी पण हे कुणीतरी करायलाच हवं आणि कुणीतरी करायला हवं म्हणून सगळेच वाट बघत बसले तर हे कदापि होणार नाही. आणि हे झालं नाही तर जे होणार आहे ते अयोग्य आहे. आपण निदर्शनं जरा तीव्र केली तर? कधीपासून करतोय आपण निदर्शन? हं? सांग ना मला, कधीपासून करतोय आपण निदर्शन? देशाच्या विभाजनाच्या वेळीही आपण निदर्शनच करत होतो. देशाच्या विभाजनाचा निर्णय हा अनावश्यक होता. अरे मुसलमानांची लोकसंख्येत टक्केवारी ती किती? त्यांचा संपूर्ण वेगळ्या देशासाठी असलेला अट्टहास अनाठायी होता. तो तसा नसता तर मौलाना आझाद हिंदुस्थानात राहिले नसते. पण जिनांच्या वेड्या हट्टाला मान्यता देऊन केवळ कोणाचं मन मोडायचं नाही, हिंसा नको म्हणून गांधींनी विभाजनाला मान्यता दिली. व्यक्ती देशापेक्षा कधीच मोठी नसते नाना. आणि गांधी व्यक्ती स्वतःला देशापेक्षा मोठी समजू लागली तर मग देशसेवा, त्याग या शब्दांना काय अर्थ राहतो? जिनांना पंतप्रधान व्हायचं. मुसलमान पंतप्रधान होण्यास आमचा तसा कधीच विरोध नव्हता. पण लोकशाही तलवार उपसून मागणी करायची नसते. जिनांनी तलवार उपसली आणि ती गांधींनी भारत मातेच्याच छातीत खुपसून लचका तोडला. अखंड सिंधू नदी हिंदुस्थानातून निघून गेली. देशाचा तुकडा पडला. याला जितके जिना जबाबदार तितकेच गांधी ही जबाबदार. ते तर परकीय, हे स्वकीयच नाही का? काय कमी निदर्शनं केली होती तेव्हा आपण? तेव्हाही आपण बालभवनासमोर निदर्शनच करत होतो, शांततामय निदर्शन. गांधीजींना भेटायला निघाले तेव्हा आपण त्यांची गाडी अडवली. त्यांना सांगितलं नका जिनांशी तडजोड करू, नका देशाचा तुकडा मोडू. पण आपला हा राष्ट्रपिता आपल्या छातीवर पाय देऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी स्वीडिश सारखा त्यांच्या मदतीला धावला. पंडित मंत्रिमंडळानं 55 कोटी द्यायला मान्यता दिली. मग मंत्रिमंडळ ही तितकंच दोषी नाहीये का? होय आहे ना, होय आहे ना. त्यांचं चुकलं इतकंच की ते गांधींच्या आमरण उपोषणाच्या धमकी पुढे नमले. गांधींनी स्वतःच्या देहाच्या अस्तित्वाला जेव्हा जेव्हा आव्हान उभं केलं तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळ चुकलं. देशाच्या अहिताचेच निर्णय घेतले गेले. हा देहच यापुढे या देशाच्या विनाशाचं कारण ठरणार आहे नाना. अरे आज मुसलमान एक तुकडा मागून घेऊन गेले, उद्या हिंदू मागतील, परवा शीख, मग हिंदूंच्या तुकड्याचे चातुर्वर्णीय 4 तुकडे करतील. पुन्हा त्या वर्णांमध्येही उपजाती आहेतच. मग अखंड भारतवर्ष या संज्ञेला काय अर्थ राहतो नाना? ब्रिटिशांशी आपण एकत्रच का लढलो? भगतसिंगांनी फक्त पंजाबच का नाही मागितला? सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेना घेऊन फक्त बंगालसाठीच का नाही लढले? पंडित तू जर का हे असं लिहिलंस ना तरीही जनमत उसळेल, सरकारला नमावं लागेल. देशाच्या विभाजनाच्या वेळीही मी असंच लिहिलं होतं. सुरावर्दींनी हिंदूंची कत्तल केली तेव्हाही मी असंच लिहिलं. काय उपयोग झाला? तेव्हाही आपण निदर्शनं करत होतो. राजदबावापुढे झुकून व्यक्तिशः सुरावर्दी शरण आला, पण त्याचे अनुयायी कत्तल करतच होते. आपली निदर्शनं सुरू होती, गांधींचं आवरण उपोषण सुरू होतं. शेवटी हिंदूंनी शस्त्र खाली ठेवली. मला अजूनही आठवतंय, एक गरीब हिंदू पुढे आला आणि बापूंना म्हणाला, बापू तुमच्या हत्येचं पातक माझ्या कपाळी नकोय म्हणून हे शस्त्र तुमच्या पायाशी ठेवतोय. पण मुसलमान मोहल्ल्यात माझं एकच हिंदूचं घर आहे. त्या रात्री हैदराबाद सोडण्यापूर्वी मी त्या हिंदूकडे गेलो.
त्याच्या घरी एकच हलकल्लोळ माजला होता. त्याच्या 8 वर्षाच्या मुलाची कत्तल केली होती मुसलमानांनी. पण त्याच्याकडे फक्त आक्रोश होता. आपल्या मुलाचं कत्तल केलेलं कलेवर माझ्या समोर फेकून तो मला म्हणाला, जा हे तुमच्या गांधींकडे घेऊन जा, याचं रक्त घेऊन जा आणि त्यांना सांगा पुन्हा उपोषणाला बसलात तर मोसंबीचा रस पिऊ नका, याचा रक्त प्या. काहीच बोलू शकलो नाही, कारण गांधी माझेही राष्ट्रपिता होते. त्यांचा राष्ट्रपिता म्हणून मीही स्वीकार केला होता. क्षणभर वाटलं घुसावं त्या मोहल्ल्यात आणि एकेका मुसलमानाला बाहेर काढून पण मग विचार केला, संहारच करायचा तर संरक्षण करताना. आता जर मी संहार केला तर मीही त्यांच्या इतकाच असंस्कृत ठरेल. पंडित, ते केव्हाच मोटारीत बसून निघून गेले होते आणि त्यांना सांगण्यातही काही अर्थ नव्हता. फार फार तर त्यांनी प्रार्थना केली असती, मारणाऱ्यांसाठी आणि मेलेल्यांसाठी, दोघांसाठी. पंडित, तरीही मला असं वाटतं की हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा तात्यारावांचा सल्ला नाही ना, घ्यावा. तात्यारावांना हे कळताही कामा नाही. ते नाही म्हणाले तरीही मी हे करणारच, पण ते हो म्हणाले तर ते हो म्हणायलाही मला नकोय. तात्यारावांचा यात सहभाग नको, सहभोगही नको. सतीचं वाण घेतलेल्यांना अग्नीचं भय नसतं ना. पण तात्यारावांच्या कष्ट यज्ञात आपल्या हातून चुकूनही एकही समिधा पडायला नको. नाना, तात्याराव एकदा म्हणाले होते, गांधी राजकीय संत असतील तर त्यांनी रामदास स्वामींचा आदर्श ठेवावा. गरज पडली तेव्हा रामदास सदैव शिवबाच्या मागे उभे होते, पण म्हणून स्वराज्य उभारणी त्यांनी कधीही लुडबुड केली नाही. पंडित, तू जर का तुझ्या निर्णयावर निश्चल असशील तर मी तुला वचन देतो. मला तुझ्याकडून 2 वचनं हवी आहेत ना. दिली. कुठलीही नाही विचारलंस. सावलीनं देहाला कधीही विचारायचं नसतं कुठं चाललायस. सावलीनं फक्त बरोबर राहायचं असतं. मी चाललो तेव्हा तू बरोबर राहत होतास, आता तू चालतोयस. हेच मला तुझ्याकडून पहिलं वचन हवंय नाना. यापुढे मी एकटा चालणार आहे. यापुढे आणि पहिल्यांदाच मी एकटा चालणार आहे. तू तू मला शब्दात अडकवतोयस पंडित. तू शब्द दिलायस नाना. हे बघ, वध मी उघडपणे करणार, कारण त्यामागे माझी कर्तव्य हीच भावना आहे. मी पळून जाणार नाही, स्वाधीन होणार, म्हणजे मला फाशी होणार. पंडित, एक वध एक फाशी, एकाच एक. एका वधासाठी मला दोघांना फाशी नकोय. आणि म्हणूनच वधाची कार्यवाही पुरी होईपर्यंत मला तुझा सहभाग, सहवास, सहचर्य नकोय. इतक्या वर्षांची साथ तू मला सोडायला सांगतोयस पंडित? साथ सुटणार नाही ना. फासाच्या दोरावर लटकताना माझ्या डोळ्यासमोर माझी मातृभूमी, माझे माता पिता असतील, तशीच तुझीही मूर्ती असेल. तू शब्द दिलायस नाना. दुसरं वचन कुठलं? आज मी 2 अग्रलेख लिहिले. एका अग्रलेखावर तारीख लिहिली नाही, कारण ती फक्त विधात्यालाच माहित. गांधीवधाच्या दुसऱ्या दिवशी हा अग्रलेख अग्रणीत छापायचा. हे दुसरं वचन. दिलं. दुसरं वचनही दिलं. पहिलं वचन अपघातानं दिलं. दुसरं
आवश्यक म्हणून. नाना, गांधी हिंदुस्थानचे नसून पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत आणि त्यांचं वध हे अपरिहार्य कर्तव्य आहे याची मला खात्री पटली. पण बापूजींना मुळीच वेळ नाही. त्यांना प्रार्थनेला उशीर होईल. मला कल्पना आहे त्याची, पण काम तसंच महत्वाचं आहे म्हणून मी आलोय. इनफॅक्ट ते महत्वाचं काम बापूजींच्या प्रार्थनेसंबंधीच आहे. प्रार्थनेला उशीर झालेला त्यांना चालत नाही. शिवाय ते फार वक्तशीर आहेत. मी ओळखतो त्यांना. त्यांच्या सहवासात मी काही दिवस काढले आहेत. कोण आहे महादेवबाई? हे कोणीतरी तुम्हाला भेटायला आलेत. त्यांना मी सांगितलं की तुम्हाला उशीर होईल म्हणून. कोण आहे? IPG अर्जुनदास बापूजी. मला वाटतं आपण भेटलोय कधीतरी. नाही, तुम्ही सांगू नका, मला आठवेल. जवाहर हैदराबादला आला होता तेव्हा त्याच्या बरोबर होतात तुम्ही, बरोबर? बरोबर. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. नाही, त्यावेळी तुमची प्रकृती क्षीण झाली होती. क्षीण होतं ते शरीर, बुद्धी नाही अर्जुनदास. उपोषणामुळे बुद्धी तल्लख होते. आज कसे काय आलात? प्रार्थनेला आलायत? हो, खरं म्हणजे तुमच्याबरोबर प्रार्थनेला तुम्ही मला ठेवून घ्यावं म्हणून विनंती करायला आलोय. माझ्या सायं प्रार्थनेला कोणीही हजर राहू शकतो. इतक्या लांबून लांबून लोक येतात, मी तुम्हाला नाही कसा म्हणेन? मग मी आणि माझे सहकारी. पण गणवेशात आणि हे कमरेला पिस्तूल लटकावून नाही. पण बापूजी, कशाला हवेत? कशाला तुम्हाला ही पिस्तूल? अहो तुमच्या संरक्षणासाठी. म्हणजे माझ्यावर कोणी हल्ला केला तर तुम्ही या पिस्तुलातून त्याची हत्या करणार प्रार्थनेच्या वेळी? पण बापूजी, तुमच्यावर कोणी हल्ला केला तर? चालेल, माझी हत्या झाली तर ते मला चालेल, पण माझ्यासाठी दुसऱ्या कोणाची हत्या झाली तर ते मला अजिबात चालणार नाही. पण बापूजी, पंडितजींनी मला मुद्दामच पाठवले. मी त्यांचा बॉडीगार्ड आहे. Then what are you doing here? Go guard his body. बापूजी, कृपया चेष्टेवारी नेऊ नका. बापूजी, तुम्ही आम्हाला हव्यात. अजूनही आम्हाला तुमची गरज आहे. माझी कुणाला गरज असेल तर कोण कशाला मला मारेल? एखादा माती फिरू. पंडितजी मला म्हणाले, पंडितजींनी तुम्हाला खूप वेळा समजावून सांगितलं. वल्लभभाई पटेलांनी पण तुम्हाला समजावून सांगितलं, पण तुम्ही ऐकायलाच तयार नाहीये. आणि आज गुप्तहेर खात्याकडून ही फाईल आली. पंडितजी मला म्हणाले, ही फाईलच दाखवून ये बापूजींना, म्हणजे त्यांना पटेल की आपल्याला पोलीस संरक्षणाची गरज आहे म्हणून. हे मला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही. पण बापूजी, आपण एकदा ही फाईल तरी पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, माझ्याकडे फक्त 5 मिनिटं वेळ आहे. बाहेर माणसं जमलेत प्रार्थनेला. बापूजी, तुम्हाला कसं समजावून सांगू? अहो, त्या बाहेर बसलेल्या माणसामध्ये सुद्धा एखादा मारेकरी लपून बसला असेल. बापूजी, प्रार्थनेला माणूस येतो, तो किमान भक्त तरी असावा इतकंच तुमचं मत आहे ना? पण एखादा चोर, दरोडेखोर जर... अर्जुनदास, प्रार्थनेला येणारा प्रत्येक जण हा भक्तच असतो. 20 जानेवारी रोजी इथे बॉम्बस्फोट घडवणारे भक्त नव्हते, ते मारेकरीच होते ना? गुप्तहेर खात्याने त्यांना बोलतं केलंय. तो मदनलाल आणि त्याचा गडी शंकर किस्तया हे हिंदू महासभेचे कार्यकर्तेच आहेत. बापूजी, तो घडलेला बॉम्बस्फोट हा अपघात नव्हता, तो घातपात होता. तुमचा खून करण्याचा कट घडवण्याचा तो एक प्रयत्न होता. हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या दोन्हीतही मी फरक करत नाही. पण ते फरक समजतात. बापूजी, मी तुम्हाला कसं समजावू? बंदुकीची गोळी मित्र आणि शत्रू यात फरक ओळखत नाही. पण पिस्तुलाचा चाप दाबणारे तर ओळखतात. बापूजी, निर्वासित चिडले आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या कत्तलीला, अत्याचाराला ते तुम्हाला जबाबदार ठरवतायत. देशाची फाळणी तुमच्यामुळे झाली अशी हिंदू महासभा म्हणते. त्यातच काही मोजकी लोक तुमच्या खुनाच्या कटाचा प्रयत्न करतायत. बापूजी, प्रार्थनेला तुम्ही लोकांमध्ये असं फिरणं, संरक्षणाशिवाय वावरणं फार धोक्याचं आहे. बापूजी, एक तर तुम्ही
संरक्षणासाठी मान्यता द्या, नाहीतर काही दिवस ही सायंकाळची प्रार्थना तुम्ही बंद करा. प्रार्थना बंद करू? अर्जुनदास, तुम्ही प्रेमापोटी बोलताय म्हणून मी गप्प बसतोय, पण माझी सायं प्रार्थना मी आजपर्यंत कधीही बंद केलेली नाही. इंग्रजांच्या कारावासात असताना, स्थानबद्धतेत असताना सुद्धा मी सायं प्रार्थना नेहमीच करत आलोय. माझी कस्तुरबा गेली त्या दिवशीची गोष्ट. प्रार्थनेची वेळ होताच मी उठलो. बानी मला अडवलं म्हणून थांबलो, पण त्यांच्या प्राणांची ज्योत मालवल्यानंतर आधी उठून प्रार्थना केली, मग शोक. नेम पाळायचा असेल तरच धरावा माणसाने अर्जुनदास. आणि आज केवळ माझ्या प्राणांसाठी मी आज सायं प्रार्थना बंद करू? नाही, ते शक्य नाही. पण बापूजी, तुमचे प्राण आम्हाला सगळ्यांनाच हवे आहेत. बापूजी, आज तुमच्यासाठी नाही, पण आमच्या सगळ्यांसाठी तरी. त्या दिवशी तुम्ही कस्तुरबाजीसाठी काही वेळ थांबलात. आज तुम्ही आमच्या सगळ्यांसाठी काही दिवस थांबावं. हवं तर तुम्ही इथे प्रार्थना करा. तुम्ही, महादेवबाई, पंडित, आवा, आपण सगळे मिळून इकडे प्रार्थना घेऊ. आणि बाहेर जमलेल्या या सगळ्या माणसांचं काय? त्यांच्यात कदाचित कोणी एक मारेकरी असेलही, पण त्या एका मारेकऱ्यामुळे, या एका गांधीसाठी मी बाकीच्यांना निराश करून परत पाठवू? नाही, ते शक्य नाही. पण बापूजी, जवाहर बालिश आहे, आणि तुम्ही सुद्धा अर्जुनदास. तुमचा विश्वास आहे तो तुमच्या कमरेला लटकलेल्या या पिस्तुलावर. माझ्या मारेकऱ्याचाही विश्वास आहे तो त्याच्या हातातल्या शस्त्रावर. तुमच्या या पिस्तुलांच्या लढाईत मला सहभागी व्हायचं नाही. तुमच्या शस्त्रापेक्षा माझा निशस्त्र विश्वास मला अधिक महत्वाचा वाटतो. पण शस्त्र लहान असलं तरी ते खूप मोठं नुकसान करतं. हा गैरसमज आहे तुमच्यासारख्या शस्त्र बाळगणाऱ्या माणसांचा. जवाहर तेव्हा कुठं होता माझं संरक्षण करायला? दक्षिण आफ्रिकेत मी एकटा होतो, लाठ्या खाल्ल्या, मी निशस्त्र होतो. माझ्याकडे फक्त विश्वास होता आणि मी विजयी झालो. पण बापूजी, मी लाट्यांबद्दल बोलत नाहीये, गोळ्यांबद्दल बोलतोय. मी अहिंसेबद्दल बोलतोय, अहिंसा नावाच्या प्रभावी शस्त्राबद्दल बोलतोय. बापूजी, हा काही दिवसांचाच प्रश्न आहे. हा तत्वांचा प्रश्न आहे अर्जुनदास. मी अमर नाही, केव्हा ना केव्हा मरणारच आहे. माझ्या मरण्यामुळे जर ही बाहेरचा हिंसाचार थांबणार असेल, ही जाळपोळ थांबणार असेल, माझ्या रक्तानं जर त्यांची तहान भागणार असेल, तर माझं हे रक्तही मी त्यांना द्यायला तयार आहे. बापूजी, मी राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम या दोघात कधीच अंतर समजलं नाही. मी हिंदू आहे याचा जसा मला अत्यानंद होत नाही, तसंच मी मुसलमान नाही याचा विषादही कधी वाटला नाही. मी आहे आणि मी माझ्या तत्वांशी प्रामाणिक आहे. आज जरी माझा मारेकरी माझी वाट पाहत बाहेर उभा असेल, तरी या दोन्ही हातांनी मी त्याला सामोरा जायला तयार आहे. बापूजी, तो फक्त गांधीला संपवेल, गांधीवादाला नाही. बापूजी, ओ, प्रार्थनेला उशीर होतोय, चला निघूया. चला. अर्जुनदास, येत आहे प्रार्थनेला? हो. पण या कमरेच्या पिस्तुलासह नाही. ते पिस्तूल तिथं ठेवा, माझ्या चरख्याजवळ. चला. संध्याकाळी 5च्या पूर्वी 10-1 मिनिटं मी बिर्ला भवनाच्या दाराशी गेलो. दारावरील पहारेकरी प्रार्थनेला जाणाऱ्यांचं निरीक्षण करत होते. त्यांचं मला सर्वात अधिक भय होतं. म्हणून 4-5 लोक जात होते, त्यांच्यातलंच मी एक आहे असं समजलं जावं, ही दक्षता घेऊन आत गेलो. 5 वाजल्यावर 10-1 मिनिटं होऊन गेली होती. गांधी आणि त्यांच्या जवळचे लोक खोलीच्या परिसरातून प्रार्थनास्थळाकडे निघू लागल्याचं मला दिसलं. ते जिथून अंगणाच्या पायऱ्या चढतील त्या ठिकाणच्या आसपास लोकांच्या आवरणात मी उभा राहिलो. गांधी पायऱ्या चढून 5-6 पावलं पुढे आले होते. गांधींच्या भोवताली लोक असले तरी मला हवी असलेली मोकळीक मला मिळतेय एवढं मी बघितलं होतं.
मला आणखी 3 सेकंदाचा वेळ हवा होता. 2 पावलं पुढे सरकून गांधींच्या पुढ्यात जाणं, शस्त्र बाहेर काढणं आणि गांधींनी आपल्या जीवनात जी म्हणून उपयुक्त देशसेवा केली, त्याग केला, त्यासाठी त्यांना वंदन करणं. त्या 2 मुलीतली एक गांधींच्या जवळ होती. तिला दुखापत होईल अशी मला भीती वाटली. त्यावरील उपाय मनात योजून मी पुढे सरलो. गांधींना नमस्ते या शब्दात वंदन केलं. 1 पाऊल पुढे सरलं आणि आधीच क्लेश असलेले गांधी असा अस्पष्ट आवाज करत अचेतन होऊन खाली पडले. ओ माय गॉड, खुनी आयडेंटिफाय झालाय. तो हिंदू असेल तर हिंदूंची कत्तल, आणि मुसलमान असेल तर मुसलमानांची कत्तल. सावंत, येस सर. विजिलन्स स्टाफ इमिजिएटली पाठवा. सगळे मोहल्ले सील करा. आय डोंट वॉन्ट एनी नॉनसेन्स इन माय बीट. येस सर. Hello, Parliament Street Police Station. Superintendent Sheikh speaking. Yes, sir. Sure, sir. Thank you, sir. Sawant. Sawant. येस सर. गांधींच्या खुन्याला इथे आणतायत. वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट. FIR पण आपणच घ्यायचा आहे. येस सर. डायरी मागवा. येस सर. IPC 302 and all other relative charges. Conspiracy वगैरे. येस सर. सावंत, तुम्ही खुन्याचं नाव नाही विचारलं. इन्स्ट्रक्शन देताना मला मध्ये इंटरप्ट करायला आवडत नाही सर. खुनी पुण्याचा आहे. हिंदू महासभेचा सक्रिय कार्यकर्ता नथुराम गोडसे. ओ. सावंत, यू शुड बी अशेम्ड. का सर? गांधींचा खून एका हिंदूनं केलाय. माफ करा सर, पण नथुराम गोडसे हिंदू आहेत याची एक हिंदू म्हणून मला अजिबात शरम वाटत नाही. तुम्ही त्याला ओळखता? ओळखतो, पण परिचय नाही. सभांमधली त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, त्यांचं लिखाणही वाचलेलं आहे. 1-2 वेळा भेटलोही आहे. कधी? 8 दिवसांपूर्वी बिर्ला भवनवर मी बंदोबस्ताला होतो तेव्हा एक गट गांधी विरोधी निदर्शनं करत होता. नथुराम त्यांचं नेतृत्व करत होते. माणूस बॅलन्स्ड वाटला. आरडाओरडा नाही, आक्रोश नाही. व्यासपीठावर जसं बोलत होता तसंच नंतरही बोलत होता. सहसा असं आढळत नाही, नाही सर? सो यू अप्रिशिएट हिम. व्यक्ती म्हणून अर्थातच. आणि खुनी म्हणून? माफ करा सर, मी विषय टाळत होतो, पण बोलायला हवं तेही आत्ताच. तुम्ही या गुन्ह्याच्या तपासासाठी माझ्याऐवजी दुसरा पोलीस ऑफिसर घ्या सर. सावंत! आणि सर, मीच तुमच्याबरोबर तपास करावा असा तुमचा आग्रह असेल तर ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन प्लीज तुमच्या किंवा माझ्या धर्माचा उल्लेख करू नका. मी नथुरामच्या धर्माचा उल्लेख केला. पण नथुराम माझ्या धर्माचा आहे, तो हिंदू आहे सर. सर, तुम्ही मुसलमान आहात याचा जसा मला तिरस्कार वाटत नाही, तसंच गोडसे हिंदू आहेत याची मला शरमही वाटत नाही. लुक मिस्टर सावंत, पण सर, ही माझी वैयक्तिक मतं झाली. नथुराम गोडसे बॅलन्स आहेत, त्यांची भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे ही माझी म्हणजे सावंतची वैयक्तिक मतं झाली. पण इन्स्पेक्टर सावंत समोर नथुराम गोडसे उभे असतील ते कलम 302चा आरोपी म्हणून. या युनिफॉर्मला मतं नसतात सर. आय होप आय एम क्लिअर.
ॲब्सोल्युटली. फोन घ्या. येस सर. हॅलो, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर सावंत बोलतोय. ओ येस सर. जस्ट अ मिनिट सर. सर, देवीदास गांधी फोनवर आहेत. सन ऑफ गांधीजी सन. येस सर. काय हवंय त्यांना? त्यांना तुमच्याशीच बोलायचं आहे. हॅलो, सुपरिटेंडेंट शेख स्पीकिंग सर. सर, काइंडली ॲक्सेप्ट माय कंडोलन्सेस. नाही, नुसते शब्द म्हणून वापरत नाहीये, पण संपूर्ण देशाचंच नुकसान झालंय. व्हॉट? का? आय मीन कशासाठी? नो नो, आय गॉट नो ऑब्जेक्शन सर. पण त्यामुळे काय साधणार आहे? उलट तुम्हालाच त्रास होईल. नो नो नो, मी तुम्हाला अडवू इच्छित नाही सर. राईट सर. थँक्यू. शट, त्यांना नथुरामला भेटायचं आहे. कशासाठी? मला माहित नाही. मला खरंच माहित नाही. पण मी जर त्यांना परवानगी नाकारली असती तर होम डिपार्टमेंट कडून त्यांनी ती घेतली असती. बट सर, नथुराम इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. भावनेच्या भरात त्यांनी नो नो काही- नो नो, मला नाही वाटत असं काय होईल म्हणून. तुम्ही डायरी मागवा. येस सर. सर, नथुराम गोडसे येत आहेत. बरोबर 2 वायरलेस आहेत. ही इज कमिंग सर. पण त्यांच्या हातात बेड्या का घातल्यात मला कळत नाही. पळून जाऊ नये म्हणून. ही इज कमिंग सर. इन्स्पेक्टर कपूर सर, बॉडी रिसिट सर. नथुराम गोडसे सर. नमस्कार, मी नथुराम विनायक गोडसे. नमस्कार. हे सुपरिटेंडेंट शेख, मी इन्स्पेक्टर सावंत. आपण भेटलोय. बिर्ला भवनासमोरील निदर्शनाच्या वेळी मी लगेच ओळखलं आपल्याला, पण मुद्दाम ओळख दिली नाही. आता ओळखी न दिलेल्याच बऱ्या. बसा ना सर. टेक अ सीट सर. बेड्या काढा. येस सर. धन्यवाद. सुरुवात करूया. कशाला? मला औपचारिक अटक आपण करणार आहात असं सांगण्यात आलंय. मगाशी त्या अधिकाऱ्याने एक चांगला शब्द वापरला, बॉडी रिसिट. नथुराम गोडसेची नोंद शासकीय. शासकीय नोंद एकदा बॉडी म्हणून झाली की माझी जबाबदारी संपली, तुमची सुरू होते. चला एकदा जबाबदारीतून मोकळं करून टाकावं. सर, आपण की त्यांनाच करावी लागेल. ही इज अ सिनियर इन्स्पेक्टर. मिस्टर नथुराम गोडसे, महात्मा गांधींच्या हत्येच्या आरोपाखाली मी आपणास अटक करतोय. यापुढे इथे तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द तुमच्या विरुद्ध कोर्टात पुरावा म्हणून वापरला जाईल याची मी तुम्हाला जाणीव करून देतोय. आत्ताच? काय? नंतर नाही चालणार? काय नाही म्हणजे आत्ताच बोललं पाहिजे का? नंतर बोललं तर नाही चालणार? काय आहे, मनावरचा ताण एकदम हलका झाल्यामुळे जरा थकल्यासारखं वाटतंय. ताण? हो, फार मानसिक ताण आला. पिस्तुलाचा चाप दाबायचा, गांधींचा वध करायचा आणि माणसांनी मला पकडायचं, इतकी सोपी सरळ कल्पना होती माझी. पण वध आणि अटक यात इतकं अंतर असेल याची कल्पनाच नव्हती मला. कोणी पुढे यायला झधेच ना. गांधींचे सगळे कैवारी जीवाच्या भीतीनं 10 पावलं मागे सरकले. माणसांचं गोल रिंगण आणि मध्ये आम्ही दोघच, मी
आणि एकाकी पडलेले गांधी. कीवाली मला तेव्हा खूप, आणि थोडंसं हसू. मला गारुड्याच्या खेळाची आठवण झाली. एकाचा खेळ संपला होता आणि दुसऱ्याचा खेळ संपण्यासाठी सुरू झाला होता. सो यू ऍडमिट, काय? तू गांधींना मारलंस. मी अभिमानानं सांगू इच्छितो, मी गांधींचा वध केला. सर, तुमच्या कपाळाला जखम झाले. हा, नंतर लोकांनी थोडीफार मारहाण केली. मला वाटतं कुणीतरी पाठीमागून काठी मारली. गांधी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. माझ्या कपाळावरून ओघळणाऱ्या रक्ताचा थेंब त्या रक्तात पडला. बरं वाटलं त्यांनी देशासाठी जो काही त्याग केला, चांगलं केलं, त्यासाठी माझ्या रक्ताने मी आदरांजलीच वाहिली. डॉक्टरनं बोलवू का? नाही, नको. प्रथमोपचार झालेत. जरा झोप काढावी असं म्हणतो. काय थकवा आलाय खूप, त्यामुळे उद्या सकाळी. नो 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 मिस्टर गोडसे. नाही, तुमचंही बरोबर आहे. गृहमंत्र्यांना उद्या लोकसभेत निवेदन द्यायचं असेल, त्यासाठी त्यांना तुमचा रिपोर्ट हवा असेल. पंतप्रधानही वाट पाहत असतील. घ्या, लिहून घ्या. मी नथुराम. वेट. क्लार्कला पाठवा. येस सर. चहा मागू? कॉफी मिळू शकेल? हो, वाय नॉट. एक कप कॉफी पाठवा. सर. का? चहा नाही आवडत? नाही, चहाची चाहत कधीच नव्हती. सर. सुरुवात करूया. मी नथुराम विनायक गोडसे, पूर्ण शुद्धीत आणि राजी खुशीने आज रोजी, आजची तारीख घ्या प्लीज, खालील प्रमाणे लिहून देतो की आज सायंकाळी 5:15च्या सुमारास बिर्ला भवनावर मी मोहनदास करमचंद गांधी यांचा पिस्तुलाच्या 3 गोळ्या झाडून वध केला. पेन देता का? हा? नाही, पेन होतं माझ्याकडे, पण त्या झटापटीत कुठेतरी पडून गेले. नो 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 मिस्टर गोडसे. नाही, मी शपथपूर्व सांगतो, माझ्याकडे खरंच पेन होतं, त्या झटापटीत कुठेतरी पडून गेलं. चांगलं पार्करचं पेन होतं. आय डोंट अंडरस्टँड. केवढ्याच्या पेनाची गोष्ट ती काय? तुम्ही मला फक्त पेन द्या, मी सही करतो, तुम्हाला पेन परत देतो. हे बघा, हा विषय पेनाचा नाहीये. मिस्टर शेख, तुम्ही पेन द्या, मी सही करतो, परत देतो. तुम्ही मोकळे, मी मोकळा. ओह नो. इतकंच? काय इतकंच? तुमचं स्टेटमेंट? वधाच्या घटनेला 2-3 सेकंदच पुरले. स्टेटमेंट त्या मानाने जरा मोठंच आहे ना. अशानं तुझी सुटका होणार नाहीये गोडसे. मला सुटका करून घ्यायची नाहीये शेख साहेब. मला सुटकाच करून घ्यायची असती तर मी तेव्हाच सहज सुटका करून घेऊ शकलो असतो. मला कुणीही अटक केलेली नाहीये. मी स्वतःहून स्वाधीन झालोय. पण गांधींसारख्या माणसाच्या खुनाचं स्टेटमेंट? मी गांधींचा खून केलेला नाही. कम ऑन. आताच तुम्ही कबूल केलं एवढ्या माणसांच्या समोर भर दिवसा तुम्ही गांधींचा गोळ्या घालून खून केलात म्हणून. मी खून केलेला नाही. कम ऑन, लुक ॲट हिम. तुम्ही माझ्या समोर, इन्स्पेक्टर सावंतांच्या समोर, या क्लार्क समोर आता कबूल केलं की तुम्ही गांधींचा खून केलात म्हणून. खून केलात असं निवेदन मी दिलेलं नाही शेख साहेब. हवं तर निवेदन पुन्हा ऐका. मी गांधींचा वध केला. कम ऑन. काय फरक आहे दोन्हीत? दोन्हीचा अर्थ एकच. अर्थ एकच नाही, परिणाम एक असेल. हत्या हा गुन्हा आहे आणि वध हे कर्तव्य. तुम्ही म्हणाल शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा खून केला, पण नाही मिस्टर शेख, महाराजांनी खानाचा वध केला. मराठी व्याकरणावर तुझ्याशी चर्चा करायची माझी इच्छा नाहीये. माझी नाही, फक्त तुम्ही चुकीचे शब्द वापरू नका. ओके, ऑलराईट. ओके, कम ऑन. तू गांधींचा वध केलास. धन्यवाद. कशाबद्दल?
गांधीवध हे कर्तव्य होतं याची प्रत्यक्ष कबुली दिल्याबद्दल. नाही 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 नाही. मी कसलीही कबुली दिलेली नाही. अँड लुक, मी तुझं स्टेटमेंट घेतोय गोडसे, तू माझं स्टेटमेंट घेत नाहीयेस. सर गांधीवध हे Oh, कर्तव्य. shut up, you. Don't take those bloody notes. Come on. मी म्हणून तुला बरं. चाल निघ. ते पेपर मला बघ. पेन देत आहे ना? मी पेन तुला जरूर देईन गोडसे, पण तुझं स्टेटमेंट पूर्ण झाल्यानंतर. तुझ्या बरोबर कोण कोण होतं? खूप माणसं होती, प्रार्थनेकरता आली होती. प्रार्थनेकरता जमलेल्या माणसांचा विचारत नाहीये मी. तिथे तुझ्या बरोबर कोण कोण होतं? कशासाठी? गांधींचा खून, आय मीन वध, किलिंग, हत्या, मर्डर, व्हॉट्स एव्हर यू वॉन्ट टू से, ते करण्यासाठी. कशाला? माणसांची गरजच काय? पिस्तुलाचा चाप दाबायला एका माणसाचं, आणि तेही एकच बोट पुरतं. कमॉन, पण कटामध्ये माफ करा मिस्टर शेख, पण तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेचा अपमान करताय. एका वधाची योजना आणि अंमलबजावणी मी एकटाच नाही करू शकत. पिस्तूल कुठून मिळवलंस? विकत घेतलं कुणाकडून? एका निर्वासिताकडून. त्याचं नाव काय? त्याला ओळखू शकशील? नाही. तू एकदा झालेली ओळख जन्मात विसरत नाहीस, नाही? या सावंतांना अगदी बरोबर ओळखलंस तू. हो, मी सावंतांना ओळखलं. भविष्यात कधीही तुम्हालाही ओळखू शकेन, कारण तुम्हाला चेहरा आहे शेख साहेब. स्वतःचं घरदार सोडून उपासमार, अत्याचार सहन करत तुम्ही सीमा ओलांडलेली नाही. तुमच्या डोळ्या देखत तुमच्या माता भगिनींवर बलात्कार झालेले नाहीत. स्वकीयांची हत्या हताशपणे स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही पाहिलेली नाही. त्यामुळे तुम्हाला चेहरा आहे शेख साहेब. पण निर्वासितांना चेहरा नसतो. तिकडे फक्त वेदना असते आणि एक प्रश्नचिन्ह. का? त्यांना कसं ओळखणार? सावरकरांना ओळखतोस? मी एक हिंदू आहे, भारतीय आहे. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी हिंदू आहे, अर्थात मी सावरकरांची पूजा करतो. पण मिस्टर शेख, मला वाटतं तुम्ही काही काळ थांबलात तर बरं होईल. मुंबई गुप्तचर विभागाकडे हिंदू ब्रँचला माझ्या संबंधीची एक स्वतंत्र फाईल आहे. त्यात माझ्या संबंधीची ही जुजबी स्वरूपाची माहिती आहे. ती फाईल आपल्या हातात उद्या सकाळपर्यंत येईलच. तुझ्या अग्रणीय वृत्तपत्रावर सावरकरांचा फोटो असतो. मला वाटतं ही माहिती दिल्लीच्या फाईलमध्येही आहे. याचा अर्थ सावरकरांची तुला फूस होती. केसरीवर टिळकांचा फोटो अजूनही छापतात, म्हणून त्यातल्या लेखांबद्दल तुम्ही टिळकांना जबाबदार धरणार की काय? स्वर्गात जाऊन. पण गांधींची हत्या व्हावी असं सावरकरांचंही मत होतं. नाही, काही कल्पना नाही. म्हणजे त्या विषयावर कधी चर्चा झाली नव्हती आमची. अर्थात तुम्ही त्यांना स्वतः विचारू शकता. ते अतिशय सत्य आणि स्पष्ट बोलतात. Oh, I see. That's a good idea. सावंत, येस सर. गेट मी बॉम्बे पोलीस. सर. सावरकरांना ताब्यात घ्यायला सांगा. अटक हे ताबा? मला व्याकरण नकोय. नाही नाही नाही, अटक शारीरिक असते आणि ताबा शारीरिक आणि मानसिक असं दोन्ही असतो. सावरकर सहजपणे कोणाच्या ताब्यात जाणार नाहीत म्हणून विचारलं. हॅलो, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर सावंत बोलतोय. विल यू प्लीज अरेस्ट सावरकर गांधी वधाच्या संदर्भात. हां, ठीक आहे सर. सावरकरांच्या सदनासमोर एक वायरलेस सतत उभी असते. ते तिच्याशी कॉन्टॅक्ट करतायत. राईट. हॅलो. हां हां, ओके. एक मिनिट सर.
ते म्हणतात की सावरकर आता झोपलेत, त्यांना ते उठवू इच्छित नाही. कमान गिव मी द फोन. हॅलो हॅलो, सुपरिटेंडेंट शेख स्पीकिंग. सावरकरांना ताबडतोब अटक करा. अँड दिस इज अर्जंट. लुक, मी होम मिनिस्टरला रिपोर्ट करेन. यू अंडरस्टँड? अरेस्टचे पेपर्स तयार करतो, डायरी बनवतो, पण सावरकरांना उठवणार नाही. मुंबई पोलिसांकडे सौजन्य आहे म्हणायचं. गोडसे, तू माझ्या सहनशक्तीचा अंत पाहतोय. शारीरिक क्लेश देऊन तुम्ही माझ्याकडून काहीही वधवून घेऊ शकत नाही. वधाची कबुली मी दिलेली आहे. त्यामागची माझी भूमिका मी न्यायालयातच मांडेन. या उपर तुमची रात्रभर जागायची तयारी असेल तर माझी काहीच हरकत नाही. Damn it. सुप्रिटेंडंट शेख, यो. येस, आय एम सुपरिटेंडंट शेख. हे इन्स्पेक्टर सावंत आणि हा मी नथुराम गोडसे. आपण देविदास गांधी ना, गांधींचे सुपुत्र. होय. आपली मागे भेट झाली होती प्रेस कॉन्फरन्सला. तुम्ही हिंदुस्तान टाइम्स तर्फे आला होता, मी अग्रणीचा संपादक म्हणून आलो होतो. तेव्हा आपली ओळख झाली होती. मला आठवत नाही. मला आठवत आहे. तुमच्या कुटुंबियांचं माझ्याकडून जे वैयक्तिक नुकसान झालंय त्याबद्दल खरंच मला खेद वाटतो. तुमच्या इतर कुटुंबियांचं माझ्यातर्फे सांत्वन कर आणि एक विश्वास ठेवा, या वधामागे कोणताही व्यक्तिगत आकस नव्हता. हेतू केवळ राजकीय आणि राजकीयच होता. गोडसे, तुम्ही देविदासजी, मी आपल्या पित्याचा वध केला, अपमान नाही केला. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाबद्दल, देशसेवेबद्दल त्यांना वंदन केलं. मी त्यांचा वध केला, उपमर्द नाही केला. जो मृत्यू एका सैनिकाला अपेक्षित असतो तोच मी त्यांना दिला. यू डोंट सीम टू बी अ मॅनिॲक. बिकॉज आय एम नॉट. मग एका अहिंसेच्या पुजाऱ्याला हिंसेची व्याख्या आपण कशी कराल देविदासजी? स्वसंरक्षण, स्वहित यासाठी केलेल्या हत्येला आपण जर हिंसा म्हणणार असाल तर समरांगणावर सैनिकांनी काय करायचं? बंदुकीच्या गोळ्यांचा जवाब गुलाबाच्या फुलांनी द्यायचा का? तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते, मग पोट तर मस्तकाजवळ आहे. पोटातली आग मस्तकात गेली तर त्यात नवल ते काय? निर्वासितांच्या पोटातील आग माझ्या मस्तकात गेली देविदासजी. आणि शेवटी अहिंसा म्हणजे तरी काय? समोरून शत्रू चाल करून आल्यानंतर हिंसा करू नकोस, दुसरा गाल पुढे कर, शस्त्र खाली ठेव, हे सांगणं म्हणजे स्वकीयांची अप्रत्यक्षपणे हिंसा, हत्याच नव्हे का? पण हत्या ही वाईटच नथुराम. शेख साहेब, आपल्या कमरेला पिस्तूल लटकतंय. आपल्या इतक्या वर्षांच्या सर्व्हिसमध्ये आपण त्याचा कधीतरी वापर केला असेल. केलाय, 2-3 वेळेला केलाय. आणि आपल्या अनुभवी नजरेने वेध घेतला असणारच. पण ती माणसं वाईट होती नथुराम. म्हणजे चांगली हत्या आणि वाईट हत्या असा भेद आपण करता. पण का मारलं तुम्ही माझ्या वडिलांना? ही चर्चा करण्याची ही वेळ नव्हे. आज तुमच्या कुटुंबियांना तुमच्या सहवासाची जास्त गरज आहे. तुम्ही असलात तर त्यांचं दुःख थोडं हलकं होईल. मला काही आजच फाशी देत नाहीये, त्याला अजून बराच काळ जाईल. आपण नंतरही भेटू शकू, मग चर्चा करू शकू. पण प्लीज आत्ता निघा.
बडगे, मी तुम्हाला न्यायालयात घेऊन चाललोय. मला माहिती आहे. तिथे तुम्हाला मॅजिस्ट्रेट साहेब विचारतील, पोलिसांनी धाकदपटशा दाखवला का, मारहाण केली का. मी खरं ते सांगेन. सत्य आणि योग्य या दोन्ही गोष्टींची अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवत नाही. पण पुन्हा एकदा हे सांगण्यामागचं कारण असं की तुम्हाला जर तुमचं निवेदन बदलायचं असेल तर ही शेवटची संधी आहे. तुम्हाला तुमचं निवेदन बदलायचंय. मी ते बदलावं असं तुम्हाला सूचित करायचं आहे का? मला काहीही सूचित करायचं नाही. एका पोलीस ऑफिसरच्या ड्युटीचा तो भागही नाही आहे. तुम्हाला तुमचं निवेदन बदलायचं नाही. होय. बडगे, तुम्हाला माहिती आहे, तुमचं निवेदन जर नसेल तर जगातलं कुठलंही न्यायालय नथुरामना फाशी देऊ शकत नाही. होय. तुमचा आणि नथुरामचा परिचय किती वर्षांचा आहे? मी सगळं निवेदनात सांगितलंय. पण पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर सावंत. हो, मी बडगेंना न्यायालयात घेऊन चाललोय. डायरी तयार केली आहे. हो. ओके सर, ओके. मी पेपर्स घेऊन येतो. बोला सावंत साहेब. सावंत कुठे गेले? पंडित, मी कसा आहेस पंडित? तात्याराव कसे आहेत? नाही म्हणजे त्यांना ही थंडी मानवते ना. मी आप्पा कसरला सांगितलंय त्यांच्यासाठी गरम. गोपाळ कसा आहे? मदनलाल, करकरे, तुम्ही सगळ्यांनी वाळीतच टाकलंय मला. तुम्हाला राग असेल माझ्यावर. नथुराम, तू वेगळाच आहेस. पहिल्यापासून आमच्यासारखा कधीच नव्हतास. सभोवतालच्या परिस्थितीपासून नेहमीच अलिप्त असायचास. मानहानी, वेदना, सन्मान तुला कधी जाणवायच्याच नाहीत. मी एकदा गोपाळला म्हणालोही होतो, भगवद्गीतेत भगवान कृष्णाने लिहिलेलं नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः हे कवन नथुरामवरच लिहिल्यासारखं वाटतं. नथुराम, तू वेगळ्याच मातीचा आहेस. नाही, माती कसली? माती भुसभुशीत असते, तिला कसाही आकार देता येतो. तू आकार घेऊनच जन्माला आलायस. दगडाचा बनलायस तू. पिस्तुलाचा चाप ओढण्यापूर्वी तुझी आणि गांधीजींची नजरानजर झाली असेल तर गांधीजींनाही जाणवलं असेल की आपली हत्या योग्यच माणसाकडून होतीये. नथुराम, मी तसा माणूस नाही. मी सामान्य आहे नथुराम. अतिसामान्य म्हणावं तर. तुला कल्पनाही नसेल
माझा शारीरिक आणि मानसिक छळ किती झाला ते. नाही नाही, मारहाण तुलाही झाली बिर्ला भवनावर, पण पण ती भावनिक उद्रेकातनं झाली होती, ती उत्स्फूर्त होती. प्रशिक्षित आणि पद्धतशीर नव्हती. तो काळे हवालदार मला सांगत होता, त्याने एकदा हात उचलला तुझ्यावर, इतक्यात तू नजर वर केलीस आणि त्याचा हात तसाच खाली आला. नथुराम, तुझी नजर माझ्याकडे नाही रे. मी नाही टिकाव धरू शकलो त्यांच्या मारहाणी समोर. मला भीती वाटली मरणाची. मृत्यू दारात उभं राहणं वगैरे वाक्य आपण बोलताना सहज वापरतो, पण तो अनुभव तितका सहज नाही. मृत्यूची कल्पनाच फक्त माझ्या मनाच्या कोपऱ्याला स्पर्श करून गेली आणि मी हादरलो. जगण्याची अनिवार्य आसक्ती त्याच क्षणी माझ्या मनात उभी राहिली. नथुराम, मला जगायचंय रे, मला जगायचंय. वाटेल ती किंमत देऊन. नाही, तुम्ही दोष द्या मला. मी पापांचा डोंगर तोलू शकतो, पण टांगत्या तलवारीखाली उभाही नाही राहू शकत. मी चुकतोय, मी पाप करतोय, कारण मी सामान्य आहे रे. मी सामान्य आहे. नथुराम, मला माफ कर. नथुराम, मला माफ कर. सॉरी, मला माफ करा. थांबा सावंत. पाप करणाऱ्यापेक्षा मोह निर्माण करणारा जास्त गुन्हेगार असतो. नाही, मी समजलो नाही. तुम्ही समजला. कायद्यानं बहाल केलेला गणवेश अंगावर चढवल्यानंतर आपल्या माणसांसाठीही कायदा मोडायचा नसतो सावंत. आणि तो कायदाच जर मान्य नसेल तर गणवेश काढून फेकून द्यावा. दोन दगडांवर पाय ठेवणाऱ्यांना कधीही स्वतःच्या पायाकडे पाहता येत नाही. मधली दरी दिसते आणि भोवळ येते. नथुराम, मला जाण्यापूर्वी फक्त तू मला माफ केलेस एवढंच ऐकायचंय. नथुराम, तेवढंच ऐकायचंय. सावंतसाहेब, एक अर्ज आहे. काय? मी बडगेशी 2 शब्द बोलू शकतो? म्हणजे बोलणं झालंच नाही? इथे परवानगी मागण्यासाठी कुणीच नव्हतं. काय नथुराम? बोलू? बोला, मी बाहेर थांबतो. नाही, थांबा सावंत. सत्याला साक्षीदाराची अडचण येत नसते. दिगंबर, पश्चात्तापाला अर्थ नसतो. पश्चात्तापाला अर्थ नसतो, कारण तेव्हा क्रिया हातून घडून गेलेली असते. तू चुकलास असं तुला वाटत असेल तर तो समज मनातून काढून टाक. जगण्यासाठी प्रयत्न करणं, जीव वाचवण्यासाठी धडपडणं हा गुन्हा नाही, तो धर्म आहे. नव्हे, ते प्रथम कर्तव्यच आहे. पण आपला जीव वाचवत असताना आपण इतर कुणाचा जीव अनाठाही घेत नाही ना, याची जाण ठेवावी. तू हिंदू आहेस हे तू नाकारलं असतंस तर मला तुझी शरम वाटली असती. पण तुझ्या निवेदनानं माझ्या फासाचा दोर भक्कम झाला तरी मला तुझा राग येणार नाही, कारण मी मरणाला सिद्ध आहे. एकाच एक हा सृष्टी नियमच आहे. गांधी मेले, नथुराम मेलाच पाहिजे. फक्त आपलं निवेदन सत्य असेल याची काळजी घे.
आपला जीव वाचवण्यासाठी सुद्धा खोटं निवेदन देऊ नकोस. तात्याराव निर्दोष आहेत. त्यांना अडकवण्याचा खोटा प्रयत्न तुझ्या मुखातून कोणी करत असेल तर तुला वरच्या दरबारातही क्षमा नाही. अरे तात्याराव हिरा आहेत, आपण फक्त कोंदण. कोंदणानं हिऱ्याचा आकार घ्यायचा असतो, हिरा झाकोळायचा वेडा प्रयत्नही करायचा नसतो. निघ तू. हवालदार, धन्यवाद सावंत साहेब, एवढ्याचसाठी मला बोलवलं होतं ना. सूर्याची काळजी करणारे आपण कोण? सूर्याला ग्रहण लागतं असं आपल्याला वाटतं ना, तोही आपल्याच दृष्टीचा दोष असतो. बघण्याची आपली जागा चुकलेली असते. उद्या माणूस चंद्रावर उतरला तर त्याला जाणवेल, सूर्याला कधीच ग्रहण लागत नाही. येस सर. सर आय थिंक उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत निकालपत्र संपावं. त्यानंतर तिकडची पोलीस पार्टी निघू शकेल. नाही सर, त्यांचं सामान पॅक करण्याचे इन्स्ट्रक्शन्स त्यांना कालच दिले आहेत, त्यामुळे फार उशीर नाही लागायचा. थँक्यू सर. सावंत, यस सर. त्यांना अंबाल्याला न्यायचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. तिकडची पोलीस पार्टी उद्या इथे येऊन पोहोचेल. पण अंबाल्याला कशाला? डॅम इट सावंत, यू शुड नो इट. फाशीची सोय अंबाल्याला आहे म्हणून. हो, त्यांच्या सील केलेल्या वस्तू पॅक करायला सांगा. जजमेंट झाल्याबरोबर चार्ज देऊन टाकू. त्यांच्याकडे फारशा अशा वस्तू नाहीतच सर. भगवद्गीता, भगवा ध्वज आणि अखंड हिंदुस्थानचा नकाशा या 3च गोष्टी त्यांच्याकडे आहेत, आणि त्या त्यांना शेवटपर्यंत जवळ हव्यात. कशावरून? फासावर जाताना त्या वस्तू त्यांना जवळ हव्यात असं ते म्हणत होते. हाऊ डू यू नो? सर, मला नथुराम फाशीचं प्रोसिजर विचारत होते की पाय बांधतात का, हातात काही पकडता येईल का. मी विचारलं काय ठेवायचंय हातात, तर ते म्हणाले की फासाचा दोर स्वतःच्या हातानंच गळ्यात अडकवून घेतलाय, त्यामुळं फासावर जाताना भगवद्गीता, भगवा ध्वज आणि हिंदुस्थानचं मानचिन्ह हातात असावं असं वाटतं. आणखीन काय नाही विचारलं? काय? त्रास होतो का वगैरे? नाही, ते म्हणाले की गांधीवधानंतर ते स्वतःवरही गोळी झाडून घेऊ शकले असते, पण नाही घेतली. जगण्याची आसक्ती होती म्हणून नव्हे, तर वधामागची भूमिका जगासमोर मांडता यावी म्हणून. गांधीवधानंतर स्वतःचा मृत्यू त्यांनी निश्चित करून टाकला होता. सावंत, माझ्या कारकिर्दीतली ही 7वी किंवा 8वी फाशी. निर्ढावलेले बदमाश फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर कोर्टात कोसळताना पाहिलेत मी. क्रूर कर्मा समजल्या जाणाऱ्या गुंडांना फाशीची शिक्षा देण्यासाठी कोठडीतून खेचत फरफटत न्यावं लागतं. स्वतःचा मृत्यू समोर दिसल्यानंतर ते रडतात, आक्रोश करतात. पण ही 2 सुसंस्कृत माणसं
ज्यांनी आयुष्यात कधीही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही, ती स्वतःच्या मृत्यूला इतकं शांतपणे कशी सामोरी जाऊ शकतात? सर, त्यांचा सुसंस्कृतपणा हीच त्यांची मोठी शक्ती आहे सर. या खुदा. चला शेख साहेब, पट मांडूया. नाही नाही, नको. आज बुद्धिबळ खेळायचा मूड नाही. मी आज अगदी ठरवून आलो होतो. म्हटलं आज शेख साहेबांबरोबरचा शेवटचा दिवस, आज त्यांना नक्की हरवायचं. तुला कधीच हरवता येत नाही नथुराम. तुझा राजा कधीच मारता येत नाही, कारण तुझा राजा तू कधी पटावर उतरवतच नाहीस. मी स्वतः पटावर उतरतो शेख साहेब. हो, आणि स्वतःला शह देतोस, समोरच्याला संधीच देत नाहीस. खरंच शह द्यायचा असेल तर चला अंबाल्याला. हो. तुम्हाला कसं कळलं? फाशीची सोय तिथंच आहे ना. माझी इच्छा होती येरवड्याला न्यावं म्हणून. आई वडिलांना शेवटची भेट घेता आली असती. तुम्ही तसा अर्ज का नाही करत? आता कुठलीही इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार मला नाहीच हवा. तुम्हाला आठवतंय ना, मला घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही सही करून काय दिलं? काय? बॉडी रिसिट. नथुराम गोडसेचा शासकीय कागदपत्रात एकदा बॉडी म्हणून उल्लेख झाला की माझ्यातला मी उरलोच कुठे. उद्या तुम्ही अंबाल्याच्या पोलीस पार्टीला नथुरामचा चार्ज नाही देणार, बॉडीचाच चार्ज देणार, आणि तेही बॉडीचाच चार्ज घेणार. आता या बॉडीची डेड बॉडी होणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी. आई वडिलांची भेट हवीच, ती त्यांना मला शेवटचं भेटता यावं म्हणून. मी दिल्लीला येतानाच त्यांचं शेवटचं दर्शन घेतलं. अंबाल्याला जायचं म्हणजे पानिपत मधून, नाही का? चला, त्या निमित्ताने तरी त्या पवित्र भूमीचं दर्शन होईल. नाही तर एरवी कशाला जाणं झालं असतं. नथुराम, प्लीज. काय झालं? You are talking about your death. तुझा थंडपणा, तुझा अलिप्तपणा पाहिला की मला चीड येते तुझी नथुराम. I hate you, नथुराम. I hate you. अरे कशाचा बनलायस तू? हा, कशाचा बनलायस? आमच्यासारखा हाडा मांसाचाच ना, की पत्थरातून घडलायस? उद्या तुझं जजमेंट होईल. तुला फाशीची शिक्षा होईल. ते जजमेंट बजावलं जाईल. Then you won't be in this world, man. You won't be in this world. त्यानंतरचा सूर्योदय तू नाही पाहू शकणार. हे पक्षी, ही झाडं, हे काही तुला दिसणार नाही. Then how can you? How can you? Oh shit. I hate people like you. काय केलं मी? अरे तू काहीच करत नाहीस. तू काही बोलत नाहीस.
फक्त माणसाच्या हाडामातात रक्तात भिनतोस तू एखाद्या विषाणू सारखा. आय जस्ट कांट टेक यू आउट ऑफ माय सिस्टम. आय जस्ट कांट टेक यू आउट ऑफ माय सिस्टम. नथुराम, तुझ्या भोवतीचा भासाचा दोर मी माझ्या स्वतःच्या हाताने विणलाय. पण आज मला असं वाटतं की ती वीण मला उसवता येईल का? नथुराम, मी राजकारणात कधीही स्वारस्य घेतलं नाही. प्रामाणिकपणे आपली नोकरी केली. तू गांधींची हत्या केलीस हे योग्य की अयोग्य मला माहित नाही. पण आज आय हेट गांधी, आय हेट जिना, आय हेट पाकिस्तान and I hate you. I hate you, Nathuram. I hate you. तू मला सांगतोयस you are just a body now. इतका जीव कोणावर लावू नाही शेख साहेब. नथुराम, तू मला विचारलं होतास तुमच्या कमरेला पिस्तूल लटकतंय, तुम्ही कुणाची तरी हत्या केली असेलच. हो, मारलंय मी, दोघांना मारलंय आणि त्याकरता मेडल्सही घेतली आहेत. पण आज त्या मेडल्सचा मला अभिमान नाही वाटत. अरे आम्ही भेकड पिस्तुलाचा चाप ओढण्यासाठी या वर्दीचं चिलखत आम्हाला आमच्या अंगावर लागतं. पण तू कुठलंही चिलखत अंगावर नसताना चाप ओढलास नथुराम. मला इतका मोठा करू नका शेख साहेब. मी इतका मोठा नाहीये. माझ्यात मोठेपणा असला तो इतकाच की ज्यावेळी जे करणं गरजेचं होतं ते मी केलं, परिणामांची कल्पना असताना. पण माझ्याही अंगावर चिलखत होतच. काश्मीरला माझ्या देशाच्या सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचं चिलखत, फाळणीच्या वेळी माझ्या हिंदू बांधवांच्या वाहिलेल्या रक्ताचं, माता भगिनींच्या भ्रष्ट झालेल्या शीलाचं चिलखत, सावरकरांच्या विचारांचं, संस्कारांचं चिलखत. मी काहीच केलं नाही. मी फक्त ऋण फेडलं. पण एवढी मोठी किंमत देऊन? ही किंमत काहीच नाही. नथुराम मातृभूमी करता फक्त एकच जीव ओवाळू शकतो याची खंत आहे. तुमच्याशी खोटं बोलत नाही शेख. मृत्यूची मलाही खंत आहे. मी मृत्युंजय नाहीये. फासाच्या दोरावर लटकण्यापूर्वी माझ्या चेहऱ्यावर जेव्हा काळा बुरखा चढवतील तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतीलच. या मातृभूमीचं पुन्हा या डोळ्यांनी दर्शन नाही होणार. तिच्या मातीचा गंध पुन्हा नाही घेता येणार. सिंधू नदीच्या पाण्याचा थेंब पुन्हा या ओठांनी टिपून नाही घेता येणार. फासाच्या दोरावर लटकण्यापूर्वी हे दुःख मलाही जाणवल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्यासारखाच सामान्यच आहे. आय एम नॉट डिफरंट. नथुराम, तू मला नेहमी विचारायचास कोर्टात तुमच्या बसण्याच्या जागी फुलं कोण आणून ठेवतं म्हणून. आणि तुम्ही उत्तर द्यायचं नेहमी टाळायचं. हो,
कारण मला लाज वाटायची. सरकारनं केस जिंकावी म्हणून ज्याच्या भोवती मी पुराव्याचे पाश आवळत चाललोय त्याची भक्ती माझ्याच घरातल्या एका माणसानं करावी. जुबैदा, मेरी बेटी, हर रोज मस्जिद में जाकर तुम्हारे लिए मन्नत मांगती है, हालांकि वो चल नहीं सकती, फिर भी मस्जिद में जाकर तुम्हारे लिए चद्दर चढ़ाती है. काय झालं तिला? She is pregnant. तिला म्हणावं नको इतके कष्ट घेऊस. माझ्यावर इतकंच प्रेम असेल, तुझ्या या भावावर तुझं इतकंच प्रेम असेल तर होणाऱ्या बाळाची काळजी घे. तुला मुलगाच होईल, त्याच्यावर माझे संस्कार कर. उद्या जेव्हा या देशाला नथुरामची गरज पडेल तेव्हा हवा असलेला नथुराम तू जन्माला घाल. अरे देविदासजी, या बसा ना. हे गृह मंत्रालयाच्या परवानगीचं पत्र. नाही नाही, त्याची काय आवश्यकता नव्हती. नाही, पण काय हे रेकॉर्डसाठी ठेवावं लागतं. नाही, नाहीतरी मंत्रालयातनं फोन आलाच होता, आपल्या भेटीची खास परवानगी दिली म्हणून. कुठे आहेत नथुराम? मला त्यांच्या कोठडीत जाऊन भेटता येणार नाही का? नाही, म्हणजे तशा ऑर्डर्स नाहीत, फॉर सिक्युरिटी रिझन्स. आणि काय आहे, फाशी 8 दिवसांवर आली आहे, त्यामुळे फाशीची रिहर्सल करावी लागते. रिहर्सल्स? फाशीच्या? ऑफकोर्स. हां, नाही म्हणजे काय आहे, कैद्याच्या मानेचं माप घ्यावं लागतं आणि मग कैद्याच्या वजनाची बाहुली बनवली जाते. त्याची रेग्युलर हँगिंगप्रमाणे तालीम होते. वजनाची बाहुली कशासाठी? वेल, नाही म्हणजे दोराची लांबी, वजन हे सगळं परफेक्ट असल्याशिवाय प्रॉपर जर्क मिळत नाही ना मानेला. नाही, अर्थात म्हणजे हे सगळं कैद्याला शेवटी त्रास होऊ नये म्हणून असतं. हे सगळं नथुरामना माहिती आहे? त्यांची कोठडी समोरच असते. ते स्नानासाठी जेव्हा बाहेर येतात तेव्हा हँगिंग स्टाफ बरोबर गप्पा मारत असतात. ही इज डिफरंट. ते नाना आपटे. नाही, परवाच मला एक स्टाफ मधला माणूस सांगत होता. काय जेलर साहेब, काय सांगत होतात? काय बदनामी चालली होती माझी? नाही नाही नाही, बदनामी नाही पंडितजी, खरंच परवा मला स्टाफ मधला एक माणूस सांगत होता. हा, ते आज सकाळीच माझं वजन घेऊन गेल्या, पण बाहुली बनवताना काहीतरी घोळ झाला, काहीतरी जर्क बरोबर बसत नव्हता. घामाघूम झाले होते बिचारे. मी त्यांना विचारलं सुद्धा, बाहुलीच्या जागी डमी म्हणून मी उभा राहू का? तर ते त्यांच्या नियमात बसत नव्हतं. तुम्ही इतके अलिप्त कसे राहू शकता? कारण मी आहे, मी अलिप्त आहे. कॉफी चालेल? आणतो. तुम्ही जाईपर्यंत कॉफी येणार नाही. तुम्ही असं का म्हणताय? मला तो चांगला माणूस वाटला. ते चांगले आहेत म्हणूनच तुम्ही जाईपर्यंत कॉफी येणार नाही. नियमाप्रमाणे आपण खाजगीत भेटू शकत नाही. कॉफी एक निमित्त आहे, पळवाट आहे. आज कसं काय येणं केलं? 2 वर्षानंतर वेळ मिळाला? नाही म्हणजे तसं नाही, पण काही कागदपत्रांवर तुमची सही हवी होती. कागदपत्र? हो, म्हणजे वकालतनाम्यावर तुमची सही हवी होती. वकालतनामा? का? मी वकील आहे. नाही, पण सही अशिलानं करायची असते.
आणि अशील सही करण्याआधी कारण सुद्धा विचारू शकत नाही? मला तुमची केस स्वीकारायची आहे. माझी केस मी स्वतः चालवली, ती संपली. नाही, काही मुद्दे तुम्ही वगळले होते. मला तुमची फाशी चॅलेंज करायची. मला फाशी हवी आहे, का? कारण मी वध केला म्हणून. मारणाऱ्याला जगण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला माझं वकीलपत्र नाही देऊ इच्छित. का? सांगतो. तुम्ही वकालतनामा पुढे केलात तेव्हाच मी समजलो होतो, पण तुम्ही दुखावू नये म्हणून उत्तर द्यायचं टाळत होतो. गांधींना हिंसा मान्य नव्हती म्हणून त्यांच्या मारेकऱ्यालाही देहदंड देऊ नये हाच युक्तिवाद आहे तुमचा. पण तो कायद्यात बसत नाही. वकिलानं कायदा समजावून मगच वकालतनाम्यावर सही मागायची असते. कायद्याच्या कक्षेत भावना, व्यक्तिगत हेवेदावे नाही आहेत. म्हणजे मी व्यक्तिगत स्वार्थासाठी इथे आलोय असा तुमचा आरोप आहे? असं माझं म्हणणं आहे. नथुराम, देविदासजी, तुम्हाला वकीलपत्रच स्वीकारायचं होतं तर तुम्ही तात्याराव सावरकरांचं का नाही स्वीकारलं? नाना आपटेंचं का नाही स्वीकारलं? या निरपराध माणसांच्या बचावाला तुम्ही का नाही उभे राहिला? तुम्ही बचावाला उभे राहताय ते नथुरामच्या. का तर एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करावा हे आपल्या पित्याचं तत्वज्ञान सिद्ध करण्याचा क्षीण प्रयत्न म्हणूनच. माफ करा देविदासजी, पण एक व्यक्ती या कक्षेपलीकडे जाऊन एक विचार म्हणून गांधींचा विचार मी करू शकतो, तुम्ही नाही करू शकत. काय विचार केलाय तुम्ही? खूप विचार केलाय, पण हा प्रश्न विचारायला तुम्ही 2 वर्ष विलंब केला देविदासजी. तुम्ही काय विचार केला? मी हो तुम्ही. मी आपल्या मागच्या भेटीतही तुम्हाला ग्वाही दिली होती की या वधामागे उद्देश केवळ राजकीय आणि राजकीयच होता, बरोबर? आठवतंय? हो, आठवतं. पण पटत नाही असंच ना? नाही नव्हतं, खरंच नाही पटत. आणि कुठेतरी हे पटवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी तुम्ही इथे आलात. होय. आणि तो प्रयत्न केलात तर आजच. कारण 8 दिवसानंतर नथुरामच्या बचावाचे सगळे दरवाजे बंद झाले की ते शल्य तुम्हाला आयुष्यभर सलत राहणार. आज वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. बसा देविदासजी, बसा. कॉफी घेणार? तुम्हीच तर आता म्हणालात ना की मी जाईपर्यंत कॉफी येणार नाही म्हणून. नाही, हवी असेल तर खरंच मागवतो. नाही, नको. मी माझं मृत्यूपत्र लिहितोय. त्यात पहिली अंतिम इच्छा काय लिहिली आहे सांगू? सिंधू नदी अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नयेत. मगच त्या सिंधू नदीत विसर्जित कराव्यात. मग पिढ्यानपिढ्या हस्तांतरित कराव्या लागल्या तरी चालतील, पण त्या जतन कराव्या. देविदासजी, आपल्या हिंदू धर्मात अस्थी 10व्या दिवशी विसर्जित करतात. तोपर्यंत त्या घराबाहेर बांधून ठेवतात. अस्थींचं विसर्जन होत नाही तोपर्यंत आत्म्याला मुक्ती मिळत नाही असा समज आहे. पण मी जाणून बुजून माझा आत्मा बंधनात ठेवणार आहे. त्याला मुक्त होऊ देणार नाही. पण का नथुराम? कारण गांधी तुमचे पिता आहेत तसेच ते माझेही राष्ट्रपिता आहेत म्हणून. गांधींनी शेवटची इच्छा प्रदर्शित केली होती की त्यांची रक्षा सर्व नद्यांमध्ये विसर्जित केली जावी. पण पाकिस्तानने त्यांची रक्षा सिंधू नदीत विसर्जित करायची परवानगी नाकारली. जणू काही ते पाक पाणी त्यांच्या रक्षेच्या स्पर्शाने अमंगल होणार होतं. तेव्हा मी एक खास पत्र पाठवून भारत सरकारला विनंती केली होती की गांधींच्या रक्षेचा काही अंश तरी जतन करा. कारण या देशाचे शूर जवान कधीतरी सिंधू नदी हिंदुस्थानात खेचून आणतीलच. तेव्हा ती रक्षा सिंधू नदीत विसर्जित करा. आणि हे कधीतरी होईलच, कारण हा देशच भगीरथांचा आहे, गंगा खेचून आणणाऱ्यांचा आहे. पण माझी विनंती मानली गेली नाही. गांधींचा तो तडफडणारा आत्मा एकाकी पडू नये म्हणून 10व्या दिवशी मी माझा आत्माही मुक्त होऊ देणार नाही. मरणांत आणि वैराणी असं सगळेच म्हणतात देविदासजी, पण आयुष्यभर जी मूल्य पुजली त्यांना मृत्यूनंतरही वंदन करणारा नथुराम एकच असतो.
नथुराम, देविदासजी, तुमच्या पित्याशी माझं व्यक्तिगत वैर काहीच नव्हतं, पण त्याचं भौतिक अस्तित्व संपवण्यात माझ्या देशाचं भलं होतं. मी विद्वान नसेन देविदासजी, पण विद्वान माणसांच्या सहवासात मी आयुष्याची काही वर्ष काढली आहेत. अगदी श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन सुखी होतो. माझंही स्वतःचं एक स्थान होतं, मान मरातब होता. गांधींचा वध करण्यापूर्वी, त्यानंतर मी या सर्वाला मुकणार आहे याची मला जाणीव होती, पण मी मृत्यू स्वीकारला. भेकडासारखा पळून नाही गेलो. मला माझी भूमिका मांडायची होती, कारण माझ्याकडे माझी अशी भूमिका होती, विचार होता. नथुराम, ते माझे पिता होते म्हणून नाही म्हणत आहे, तर वास्तवात ते महान होतेच. अलबत ते महान होतेच. जे सत्य आहे ते मी स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची काहीही गरज नाही. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरुद्ध जो निर्भीड लढा त्यांनी दिला तो स्तुत्यच आहे. भारतात परत आल्यानंतर खेड्यापाड्यात जाऊन खरा भारत बघण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो आदरणीयच होता. दांडी यात्रा, चले जाव चळवळ, मिठाचा सत्याग्रह या सर्वांमुळे मी स्वतः त्यांचा भक्त होतो. गांधींना अटक झाली तेव्हा साबरमतीनो संत जेलमाचे या घोषणा माझ्याही ओठांवर होते. मग नथुराम, तरीही फाळणी अनावश्यक होती. फाळणी अनावश्यक होती. तो गांधींचा निर्णय चुकीचा होता. त्यानंतर निर्वासितांची झालेली कत्तल, काश्मीरला लढणाऱ्या आपल्या देशाच्या सैनिकांविरुद्ध पाकिस्तानला मदत म्हणून दिलेले 55 कोटी रुपयाचं अनुदान, हे सगळं अक्षम्य होतं. हो, पण त्यांनी कधी हिंदू मुसलमान असा पक्षपात नाही केला. पण पाकिस्ताननं केला, आणि गांधींचा सर्वात मोठा पराभव हाच आहे. कुठे गेला पक्षपात? मग का नाकारलं गांधींची रक्षा सिंधू नदीत विसर्जित करायला? गांधी गेले तेव्हा पाकिस्तान आकाशवाणीनं बातमी दिली, हिंदूंचा एक पुढारी गेला. आम्ही गांधींना हेच म्हणत होतो, गांधी तुम्ही आमचे आहात, पण ते म्हणत होते नाही, मी तुमचा नाही, मी त्यांचा आहे. पण ते तर सगळ्या मानवतेचे होते. मग ब्रिटिशांशी आपण का लढलो? ते सुद्धा मानवच होते. दक्षिण आफ्रिकेत ते श्वेतवर्णीयांशी का लढले? ते सुद्धा मानवच होते. तुम्ही वकिली चांगली केली असती. सल्ला द्यायला थोडा उशीर केला, पण गांधींचा आणि गांधीवादाचा विरोधक जितका मी नाही तितके त्यांचे शिष्य आहेत. भलतच. मी गोळी झाडली, गांधी कोसळले. पडता पडता त्यांच्या तोंडातून असा अस्पष्ट आवाज आला. पण सगळीकडे अफवांचं मोहोळ उठलं. गांधी हे राम म्हणाले. ते हे राम म्हणाले नाहीत. मुळीच नाही. पण देविदासजी, माझा जबाब नोंदवताना, कोर्टात जबानी घेताना माझ्या तोंडून हे असत्य वदवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जात होता, पण मी बदलो नाही. गांधी हे राम म्हणालेच नाही तर मी असत्य का बोलू? पण त्यांच्या शिष्योत्तमांनी जर का हा डंका असाच पिटत ठेवला आणि इतिहासात त्याची नोंद झाली तर गांधींचा आणि गांधीवादाचा तो सर्वात मोठा पराभव ठरेल. हाऊ डू यू से दॅट? ज्या माणसानं आयुष्यात कधीही राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम यात कधीही भेद केला नाही, समजला नाही, तो माणूस मरताना फक्त रामाचंच नाव घेईल. राम आणि रहीम दोघांचंही घेईल, नाही का? आणि एकाचंच नाव घ्यायचं असेल तर रहीमचं घेईल, कारण राम त्यांच्या हृदयात होता, रहीम मुखात. नोव्हेंबर 1949 सकाळी 8 वाजता नथुराम गोडसे आणि नाना आपटे यांना फाशी देण्यात आली. हातात अखंड भारताचे मानचित्र, भगवा ध्वज आणि भगवद्गीता दोघांनी घेतली होती. फासाचा दोर गळ्यात अडकवल्यावर दोघांनीही अखंड भारत अमर रहे आणि वंदे मातरम असा घोष केला. त्यानंतर पायाखालील फळीचा दांडा ओढण्यात आला.